महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सातारा जिल्हा रुग्णालयाने 2 वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा. उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचे निर्देश. मुख्यमंत्री फडणवीस यांचा संजय राऊतांना फोनवरून केली तब्येतीची विचारपूस. लवकर बरे होण्याच्या दिल्या शुभेच्छा. सांगलीतील तासगाव तालुक्याचं राजकारण आतापर्यंत 2 व्यक्तीभोवती. भाजप कार्यालय उद्घाटनावेळी चंद्रकांत पाटील यांची माजी खासदार संजय काका पाटील आणि रोहित पवार यांच्यावर टीका. अवकाळी पावसामुळे भात पिकांचं मोठं नुकसान. कोकणातील शेतकऱ्यांना मराठवाडा विदर्भाप्रमाणेच मदत जाहीर करा. आमदार भास्कर जाधव यांचं मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पत्र. आमदार अमित साठम यांनी नॅशनल पार्क इथे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी साधला संवाद. अभिनेते अशोक सराफ यांचीही घेतली भेट. पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. डॉक्टर महिलेचा अपमान केल्याचा आरोप करीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलं आंदोलन. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची कामगिरी देशात अव्वल. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीवर केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले. संजय राऊतांच्या आजारपणाची पंतप्रधान मोदी यांच्याकडूनही दखल. तब्येतीच्या सुधारणेसाठी मोदींनी ट्विट करीत दिल्या शुभेच्छा. राऊतांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. संजयजी तब्येतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा. सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्विट करीत संजय राऊत यांच्या तब्येतीची दखल. बारामती तालुक्यातील निंबोद गावामध्ये घडले हिंदू मुस्लिम ऐक्याचे अप्रतिम दर्शन. एकाच दिवशी अजित पवारांच्या हस्ते मंदिराचं तर दुसऱ्या ठिकाणी मशिदीचं सुद्धा उद्घाटन. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.